वांग्याची भाजी बनवू राहिले. सुक्क वांग बनवायले. इथं वांग घेतलं का आपण कढई ठेवली गॅसवर. आता टाकते जिरे. आता टाकायले मोहरी. टाकायले कढीपत्ता. टाकते कांदा. हे पहा गरम मसाला. आता टाकते हळद. घालून घेते सगळं. मीठ टाकते. आता टाकते वांग. आता हलवते. आता याच्यात काय पाणी टाकायचं नाही. झाकण ठेवून द्यायचं. पाणी काय टाकायचं नाही. झाकण ठेवायचं. नंतर पाव खोलू. चला मग आता वांग पाहू आपण. शिजलंय का आता हलवून देऊ. नसलं शिजलं तर शिजला असलं तर उतरून घेऊ. हे पहा असं मस्त बनलं वांग. पाणी नाही टाकला. बिगर पाण्याचं आहे. सुक्क वांग. नाही शिजलं. अजून ठेवू 2-3 मिनिटं. अजून झाकून ठेवून देऊ 2 मिनिट. वांग शिजूस तर आपण पीठ मळून घेऊ. पीठ वांग शिजल्यावर तुम्हाला दाखवतो. आपण आता वांग शिजलंय का असं मस्त तरी हे बनलं आपलं. तुम्हाला दाखवते मी शिजलं. हे पहा शिजलेलं आहे आपलं वांग. शिजलं वांग. आता घेऊ उतरून. हे पहा असं बनलं मस्त. त्याच्यावर आपण ना कोथिंबीर टाकू. कोथिंबीर टाकून घेतली. एकदा हलवून घेऊ. चला आता घेऊ उतरून. हे पास मस्त बनलंय आपलं वांग. ठेवू का आता झाकून. आमच्या पोराला लय राग येतो बाई. चला मंडळी झाला आता आपला स्वयंपाक. वांग्याची भाजी, मसाले भात, चपात्या. आम्ही तिघच आहेत आज जेवायला. या जेवायला चला. कुठे गेलते रे? कॉलेजला गेलो का? कॉलेजला गेलते का?
अच्छा बस मग जेवायला हे आलेत बघा मित्रांनो आता. तर मंडळी आज आहे 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. आजच्या दिवशी आपला महाराष्ट्र मुक्त झाला होता. तर आजच्या दिवशी आम्हाला कॉलेजला बोलवलं होतं. सकाळी 7 वाजता गेलो मी कॉलेजला. आता 9:30 होईल. तर पद्धतीने सगळं कार्यक्रम समारंभ झाला आमचा. आता आलो घरी. आता मला भूक लागली. आता मी बसणार आहे जेवायला. आता जेवण चला आता आवरावरी करते. जायचंय आता मला कामाला. असं आवरून सगळी चला अंडे घेऊन जाते मी आता बाहेर. तर मंडळी बघा आता पप्पानं आईला पाणी दिलंय आणि आई आता इथं भांडे घासायला लागली. तर मंडळी आजचा ब्लॉग आमचा युवराज शूट करतोय. आजचा ब्लॉग तू कसा झालाय तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला ब्लॉग शूट करताना कोणाचा व्हिडिओ आवडतो शूट करायला ते पण सांगा. मी जसं चांगलं शूट करतो का युवराज शूट करतो चांगलं हे पण नक्की सांगा. आणि आज लवकर उठल्यामुळे मला झोप येईल. तर मी चाललो आता झोपायला. बाकी युवराज आहेच मग आता बघायला. चला आईचं आता घरातलं सगळं स्वयंपाक वगैरे झालाय. जेवण पण झालीत सर्वांची. आता आई आवरायला चाललंय. आवरायला लागली आई आता इथं. आईला कामाला पण जायचंय. तर आई 10:30 झाले. आता तुला कामाला किती वाजता जावं लागतं? 10:30ला जायचंय बाळा. पण आता ना पाहुणे यायला लागले तर मला आज उशीर आहे थोडा. कोणते पाहुणे यायलेत? तुझे आत्या येऊ राहिलेत ना. असं आहे का? हा त्या दवाखान्यात आणलंय ना. पडल्यात जणू कुठं तरी तर पायाला लागलंय त्याच्या. त्या एक्सरा काढायसाठी आणलंय त्याला. आज यायलात ना? आल्यात आता आल्या असतील जवळ जवळ. असे हा त्याला पायाला जायचंय म्हणून चालले मी आज अशी उशिरा. तर मंडळी आमच्या दोघांमधून कोणाचे ब्लॉग तुम्हाला मतलब आवाज कोणाचा आवडतो कोण भारी बनवतं नक्की कॉमेंट मध्ये सांगा. मला कोण भारी वाटतं? दोघं पण. आता मंडळींना विचारलं मी. मंडळी काय सांगते बघूयात. हा मला दोघांचा पण आवाज आवडतो. दोघं आवडते. मंडळी आईचे आता भांडे झालेत. आई आता कपडे धुवायला लागली. आता जास्त कपडे नाही वाटत आई आज. नाही काल किती धुतले 12 भर. हे पण आहेत का? हा हे बी धुवायचे. काल लय मोठे कपडे होते. पुरे आमच्या द्वारने गेला नुसत्या कपड्यात भरेल होते. तर मंडळी मी पण आज कॉलेजला नाही चाललो. मला बी सुट्टी आज कॉलेजला जायला. आज महाराष्ट्र मुक्त दिन आहे त्याच्यामुळे मला सुट्टी. आमच्या घरच्याची पॅन्टच पाहतो मी आता. ही एकदा कपडे अंगात घातले ना की 8 दिवस बिलकुल काढतच नाही. जेव्हा बरोबर 8 दिवस होतील ना मंगळवारच्या मंगळवारी तेव्हा ते कपडे टाकीचे पाहतो. तसे काय कपडे धुवायला टाकीत नाही. मग तुला रोज कपडे धुवायचा वाचताय ना. एक ड्रेस कमी. बाई तो एक दिवस रोजचा एक ड्रेस कमी वाटत तू खरं झालं. पण हे पाय ना याला कसं धुवा मंडळी सांगा मला. तुम्हाला सांगितल्यानं तरी काही फरक पडेल तर मला असं वाटतंय म्हणून मी तुम्हाला सांगितले. तुम्हाला सांगितल्यानं तरी रोजच्या रोज नाही. रोजच्या रोज टाकलं तर तिसऱ्या दिवशी आज टाकला उद्या नाही परवा दिवशी टाकला तर ते तरी फरक पडेल ना. डायरेक्ट 8 दिवसात एक ड्रेस आहे बाई. इकडे पप्पा इकडे. तुम्हाला सांगितलं पप्पा पण आले. टायमावरच आले पाहिजे. त्याला काहीतरी तुम्ही ना कमेंट मध्ये काहीतरी सांगा की भाऊ तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तर ड्रेस टाकीचा. ते डायरेक्ट 8 दिवसाला टाकते. असं काम करतो पप्पा. आता भैया आता ताई तुम्ही सांगा मला. कामामध्ये माणूस कपडे काढू वाटतात. काहून आमचं लय काम अवघड आहे. पाणी मारतात ना तर पैप ओढायचा किंमत मला भरतो. मला नवे कपडे जेव्हा मी गावात जातो कुठे हिंडायला जातो तेव्हा मी नवे कपडे घालून जातो. आता इथं तर काय नवे कपडे घालते कामामध्ये. असे धन्यवाद. हे काहीतरी म्हणले तर तुम्ही रागू नका. काय ना माझ्या बोलण्यात म्हणणं आहे तुम्ही नवे नका घालू ना. रोज वापरायचेच कपडे. आता रोजचे कामातले कपडे असतात ना तर तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तरी एक ड्रेस टाका. पण ते लगेच नाही रोज नवे घाला म्हणत नाही आम्ही त्याला.
फक्त रोजचे जे वापरायचे कपडे आहेत तेच टाकी जा. बघा मंडळी, आता आई जर कपडे वाळू घालायला लागली. आवरलं माझं सगळं, आता चालले मी कामाला. चला बाय बाय.